बंदूक ही फक्त पोलिसांकडे असली पाहिजे, आपल्याकडे नाही. आणि आपली सुरक्षिततेची जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे. नमस्ते भारत, आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम. मी विजय खवसे. सध्या मी हिंगण्यामध्ये आहे आणि हिंगण्यामध्ये नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक सुप्रियाताई सुळे यांची सभा झालेली आहे. हॉल जो आहे महाराजा, हा हॉल जो आहे ह्या खचाखच कार्यकर्त्यांनी भरलेला आहे. आपण बघू शकता जेवढे लोक कार्यकर्ते बाहेर आहेत तेवढेच लोक आतमध्ये सुद्धा आहे. आणि सुप्रियाताईंचं नुकतंच भाषण झालेलं आहे. लढत मात्र हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर या ठिकाणी दिसून येत आहे. ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे समीर मेघे आणि महाविकास आघाडीचे रमेश चंद्रबंग यांच्यामध्ये काट्याची टक्कर दिसून येत आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते, काय सांगाल, कुठून आले? राजूनगरून आले का? कशासाठी आले? साहेबांची मीटिंग होती. बरोबर. मॅडम काय म्हणते 20 तारखेला साहेबांचा विजय आहे का? पक्का विजय 100%. 3 नंबर बटन. 3 नंबर बटन. तुम्ही कार्यकर्ते आहे म्हणून सांगू राहिले? नाही जी कॉमन व्यक्ती आहे. विचार करू राहिले का साहेबाचा? खूप जास्त, घरोघरी जाऊ राहिले का? खूप जास्त अनलिमिटेड प्रचार. घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक लोकांना सांगून राहिलो का आपलं मग साहेबाला निवडून द्यायचं आहे. अच्छा, घरोघरी जाऊ. हो बरोबर. घरोघरी जाऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहे कॅम्पेन करत आहे. म्हणजे मग सांगाल, तुम्ही जाता का घरोघरी? हो जी चालू आहे. प्रचार करू राहिले? हो प्रचार सुरू. माऊल समीर मेघेचा साहेब तिकडे नाही आमच्या माऊल आहे, बंग साहेबाचा माऊल आहे. पक्का? हो 20 तारखेला 20 तारखेला बंग साहेब निवडून येईल. पक्का 20 तारखेला बंगसाहेब निवडून येईल असं हे सगळे लोक म्हणतात. तुम्ही काय सांगाल दादा? आम्ही सांगतो बंगसाहेब, आम्ही कमीत कमी आता आमचं 15 वर्षापासूनच आम्ही बंगसाहेबाचे कार्यकर्ते आहोत. आमच्या आजोबापाच्या पासूनच आम्ही बंगसाहेबाच्या मागे आहोत आणि याच्या समोर बी आम्ही बंगसाहेबाच्या सोबतच राहील. कारण की बंगसाहेबांनी जो विकास केला तो आजपर्यंत 10 वर्षात आम्ही पाहत आहोत. हिंगणा तहसीलमध्ये कोणी विकास केलेला नाही आहे आणि आम्ही आमचं रोजचं जाणं येणं हिंगणा तहसीलमध्ये. पण आम्हाला असं हिंगणा तहसीलमध्ये या 10 वर्षामध्ये काहीच घडून दिसत नाही आहे. त्याच्या अगोदर जे बंगसाहेबाच्या हातात झालेलं होतं, करोडो रुपयाचा निधी आणला म्हणते मेघे साहेब. नाही आणला. आता करोड रुपये त्याने निधी आणला असं त्याने निधी कुठे दाखवला? हिंगण्यामध्ये कोणतं काम केलं यांनी हिंगणा तहसीलमध्ये? हे हिंगणा तहसीलमध्ये यांनी दाखवायला पाहिजे. सर्व लोकांना माहित आहे 10 वर्षामध्ये हिंगणा तहसीलमध्ये कोणतं काम झालं आणि कोणत्यांशी मोठी निधी आणून कोणतं काम केलं, कोणतं कार्यरत केले दाखवलं पाहिजे. सर्व बंगसाहेबांच्या हातात झालेलं आहे. 10 वर्षा अगोदरपासून 10 वर्षामध्ये बंगसाहेबांना तहसीलचं काम बंगसाहेबांनी केलं, दवाखान्याचं काम बंगसाहेबांनी केलं आहे. असं कोणतं काम केलं यांनी? 10 वर्ष यांनी फक्त यांनी आपले केले, यांनी आपले केले. 10 वर्षामध्ये काही विकास घडवून आणलेला नाहीये. लाडली बहीण योजना आणली आहे महायुतीनं. लाडली बहीण योजना आणली, 1500 रुपये दिले, पण इकडे तेलाचं लाडली बहीण आणली पण तेलावर किती रुपये वाढले? 2100 रुपयाचा पिपा केला तेलाचा. हे बाबाजी सोबत बाबा काय म्हटलं? नाही, लाडली बहीण आणली तर पहिले पण जेव्हा सरकार बसलं ना का म्हणून आणायला पाहिजे होती. जेव्हा आता इलेक्शन 2 महिने आहे बा, त्यावर त्याने 1500 दिलं, तुम्ही 3000 देऊ राहिले म्हणते. तिजोरीत पैसे आहे का महाराष्ट्राच्या? आता ते इकडून तिकडून काढून इकडून देतील, इकडून तिकडून काढून देते. आता हे बी कोण काढून देतील म्हणते ते. तुम्ही कोणी काढून द्याल सरकार आलं तर? आता बंग साहेब आणि रमेश शरदचंद्र साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र घेरलाय. त्यांच्यासाठी एक मी गाणं म्हणतो. बिलकुल. अरे बाबा थोडं सूर्य येत आहे इकडे, असा कॅमेरा करा म्हणजे चांगलं आहे. हे गाणं म्हणणार आहे. बंग साहेबांवर म्हणता का शरद पवारवर म्हणता? दोघांवर म्हणतो. दोघांनी म्हणा चांगलं. हा म्हणता सगळेजण. बोला, माईकाला हात नको लावू. बोला. भवती शोभे शरदचंद्र, भवती शोभे रमेशचंद्र, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. कीर्तन गजारी नाम घोष चराचरी. भवती शोभे शरदचंद्र, भवती शोभे रमेशचंद्र, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. आता 20 तारखेला तर समाधी घ्यायची वेळ पडणार नाही? पक्के. समाधी म्हणजे त्याच्यासाठी घेतली आहे ना. कोण घेईन समाधी? यासाठी आम्ही समाधी घेऊ नाही तो.
क्या बात आहे म्हणजे बंगसाहेबांसाठी बिलकुल तुम्ही आता कामाला तयार आहे बिलकुल. किती मताच्या लीडनं किती मताच्या लीडनं बंगसाहेब येतील? 35,000 वोटांनी येईल. अरे लोकसभेत फक्त 18,000. अरे 35,000 येईल ना हो. पाहिलं आता. आता अजून काम करू ना, जोमानी काम करू ना, जोमानी काम करू. 35 नाही 40,000 माणसं येईल आणि महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सरकार बसेल. भाजपवाली दावा करत आहे. हो तर आम्ही करतो ना तर हे करत असेल. बोकस वोट गेले आता. अरे कसं काय 25,000 बोकस वोट गेले. तरी 50,000 दावा होता बाबा भाजपाकडून. अरे ते 1 लाखाची करतील ना ते. त्यांना माहित आहे आम्ही येणार नाही हो. बोकस वोट जे होते त्याच्यावर तर पूर्ण काम होतं. पण 25,000 वोट गेले आणि तुम्हाला सगळी गर्दी दाखवून राहिली आहे की आता येतील फक्त अरे लाडक्या बहिणी तिकडे जाणार म्हणते. लाडक्या बहिणीला म्हणून राहिले की तिथं जा नको, पैसे वापस येतील. लाडकी बहिणीला काम म्हणून राहिले. आता तुम्ही जर दुसऱ्या काँग्रेसच्या रॅलीमध्ये दिसले तर तुम्ही फक्त फोटो काढून आला म्हणते. सगळं लाडकी बहिणी समजले आता. साहेब म्हातारे झाले म्हणते आता. शेर कधी बुडलेली होता. पवार साहेबांची एवढं वय झालं, पवार साहेब म्हातारे नाही. शेर कभी बुडलेली होता. शेर कभी बुडलेली होता. हा. म्हणजे 23 तारखेला गुलाल इथं तुम्ही ओढवणार. तुम्ही आगे बढ़ो. उत्साहात दिसून येत आहे. सगळे जे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आणि सेनेचे या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या सुप्रियाताईच्या सभेला आलेले आहे. सुप्रियाताई सुद्धा या ठिकाणी येऊन सगळ्यांच्या ज्या याच्या मनामध्ये जो आहे उत्साह निर्माण करून दिला. काही महिला सुद्धा आलेल्या आहेत. ताई तुम्ही कुठून आल्या? बरं या ताई सोबत बोलू. ताई नमस्कार. नमस्कार. कुठून आल्या? इसासनी. इसासन येऊन आल्या. लाडक्या बहिणीचे पैसे भेटले? हो भेटले ना. किती भेटले? 1500. फक्त हो पण 1500 का 7,500 भेटले ना? आता 3,000 भेटणार ना. आता भेटून का आणखी? हो आमचे सरकार आल्यावर तुम्ही ह्या सरकारचे तर घेतले ना मग. घेतले तर आमचे सामाली मिळाले ना. कसे काय मिळाले तुमच्या? बाबा जीएसटी घेताय, महागाई घेताय. आमचेच पैसे आम्हाला दिले. आमच्यावर काही ऐसा नाही केलं. एवढी दुनियाभराची महागाई केली. 900 रुपयाचा डब्बा आता 2100चा झाला. पैसे आहे का गव्हर्नमेंटच्या तिजोरीत? पैसे आहे का? आणतात ना ते पब्लिक कडूनच वसूल करतात. तुम्ही कुठून आणा 3,000 मग? हा? तुम्ही कुठून आणा 3,000? आम्हाला देणार ना. शरद पवार साहेब आहेत ना आमचे सरकार आले की. हो आता काय 20 तारखेला काय चमत्कार घडेल? आम्हीच गुलाल उडू. मग साहेब काय मी आहे साहेब आहे, काँग्रेसचे साहेब. ताई या ताई आल्या. ताईला बघ ताई लाडकी बहिणीचा खूप मोठा परिणाम होणार आहे ते महाराष्ट्रामध्ये. लाडक्या बहिणी या सुज्ञ बहिणी आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना जो जुमला दिलेला आहे 1500 रुपयाचा, आणि ज्या बहिणी मतदान करणार नाही असं जे म्हणताय जे भाऊ, त्यांचं योजना आम्ही बंद करू. त्याच्यामुळे महाविकास आघाडी जुमला देऊ राहिली म्हणते 3,000चा. महाविकास आघाडी नाही, महालक्ष्मी योजना जी आणली आहे ती 3,000 रुपये प्रति महिना देणार आहेत. त्याच्यामुळे जेव्हा या महायुती सांगा, सरकार, तुम्ही ऍडव्होकेट आहे, तुम्ही चांगल्या सुशिक्षितही आहे. महायुती सरकारच्या जेव्हा मताची कडकी वाटायला लागली तेव्हा यांना बहीण लाडकी आठवली. आणि याच महायुतीच्या एका घटक पक्षामध्ये जेव्हा आपल्या बहिणीच्या विरोधात उमेदवार देण्यात आला तेव्हा या बहिणी कुठे होत्या? हा प्रश्न आमच्यासारख्या महिला आणि बहिणी ज्या आहेत त्या पश्चाताप त्यांनी केलेला आहे त्यावेळेचा, किंवा जी चूक झाली आहे म्हणून भावानं. आता कसं आहे की आमचा उमेदवार निवडून आला, त्याच्यामुळे हरलेल्यांना पश्चातापाशिवाय दुसरं काही नाही. मी टेक्निकली प्रश्न करतो तुम्हाला. तुम्ही अभ्यासकही आहात चांगले. महाराष्ट्र शासनाची तिजोरी खाली आहे असं बोलल्या जाते. 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या योजनेच्या महाराष्ट्र शासनाने दिले. तुमची सरकार आली म्हणजे तुम्ही 3,000 महालक्ष्मीची काय कुठून कसं काय ऍडजस्ट होईल हे पैसा? ज्या प्रकारे या जुमलाबाद सरकारने ऍडजस्ट केलेला आहे असं हे म्हणतात ते, पण हा जो जनतेचा पैसा आहे हा जनतेचा पैसाच जनतेमध्ये वाटला जाणार आहे. जो भ्रष्टाचार या महायुतीने केलेला आहे तो भ्रष्टाचार महाविकास आघाडीमध्ये होणार नाही. काँग्रेसचे सुद्धा नेते आहे आपल्याकडे. काय सांगाल, हिंगणा विधानसभा यावेळेस बिलकुल काट्याची टक्कर दिसून येत आहेत. तुमचा कसा काय प्रचार चालू आहे तुमच्या घराघरात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये? मी 2 दिवसाआधी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झालो. बिलकुल माहिती. स्वागत. सन्माननीय
सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या आशीर्वादाने, मुकुलजी वासनिक साहेब यांच्या आशीर्वादाने मला मोठी जबाबदारी मिळाली आणि पूर्ण जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या 6च्या 6ही सीट निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि हिंगणा विधानसभेत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी अत्याचाराचं, अन्यायाचं आणि ठेकेदारांना समृद्ध करण्याचं राजकारण केलं, ते समूळ नष्ट करण्यासाठी सर्व काँग्रेस जन रमेशचंद्र जिबंग यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना 100% निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसनं दावा केला होता या सीटवर काँग्रेसला मिळाले नाही, पण काही काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज बिराज तर नाही ना? कोणाला नाराज व्हायची काही गरज नाही. एकदा राहुलजी सोबत उद्धवजी आणि पवार साहेबांची बैठक झाली, त्यांनी जे ठरवलं ते आम्हाला मान्य आहे. कोणाच्या मनात काही नाराजी नाही. सर्व मिळून आम्ही एका दिलाने सगळे काम करतो. किती मतानं लीड घेतील बंग साहेब? आज लीड सांगणं योग्य नाही, पण तरी अंदाजे 15 ते 20 हजारच्या मतांनी आम्ही निवडून येऊ. नक्कीच 15 ते 20 हजार मतांनी आम्ही निवडून येऊ असं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच हे बघा, लोकांची गर्दी दाखवा थोडी. मोठ्या प्रमाणात जे आहे बंग साहेबाच्या प्रचारार्थ ज्या सुप्रियाताई सुळे आल्या होत्या, त्यांची सभा ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हॉलमध्ये सुद्धा खचाखच भरलेले आहे. हॉलच्या बाहेर तेवढेच आहे. एकंदरीत असं जे महाविकास आघाडीच्या मध्ये जे आहे तो उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो, नक्कीच 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे आणि 23 नोव्हेंबरला याचा निकाल लागणार आहे. 20 नोव्हेंबरला तुम्ही मतदान केंद्रावर जा आणि अवश्य मतदान करा. 100% मतदान करा, कारण भारतीय संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आणि 23 नोव्हेंबरला जो आहे या हिंगणा विधानसभा क्षेत्राचा निकाल लागणार आहे आणि हिंगणा विधानसभा क्षेत्राचा कोण आमदार होणार तो 23 तारखेला आपल्याला समजून येणार आहे. तोपर्यंत तुम्ही बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.